लहानपणी भाऊ सर्व काही केलं आम्ही ना, पण 5 रुपयाच्या पतंगासाठी एवढ्या दूर झाडावर कधीच नाही चढलो. हे तर म्हटलं 5 रुपयासाठी डायरेक्ट 10-15 डायरेक्ट खड्डे फ्रॅक्चर करणार. त्याच्या बाद वरच्या मोहल्ल्यामध्ये आलो, शंकर भाऊ म्हणत जाय की आपल्याला दवाखान्यामध्ये जाणार. मग शंकर भाऊ मी सुमत्या निघलो भाऊ पिंपळगाव जायसाठी. आणि पिंपळगाव मध्ये आल्यावर मालूम पडलं की आज तर पिंपळगावचा बाजार आहे. बाजारामधून तर म्हटलं गाडी तर काही जाणार नाही म्हटलं दवाखान्यामध्ये. तर याच्यासाठी म्हटलं जाऊ आपण दुसऱ्या रस्त्यानं. असंच मी इकडून तिकडून शॉर्टकट मारत मारत आलो मी सरकारी दवाखान्यामध्ये. दवाखान्यामध्ये आल्यावर सुमत्या म्हणे अरे मा डोळ्यात पाय म्हणे काही ना काही गेलं म्हणे. मग डोळ्यामध्ये पाहिल्यावर तर मोठं किटकुल होतं डायरेक्ट. त्याला म्हटलं हे किटकुल तर म्हटलं दामनाशिवाय ते निघणारच नाही म्हटलं. तो बी दामन म्हटलं फक्त गरम करायला लागेल थोडसा. तसं म्हटलं डायरेक्ट धाके डायरेक्ट किटकुलच निघून गेलं. किटकुल काढल्यावर आणि शंकर भाऊचा दवाखाना झाल्यावर मग आलो आम्ही बाजारामध्ये म्हटलं थोडी तर गर्दी आहेच वाटते म्हटलं. तसं तर आपण बाजारामध्ये कधी येत नाही ना, आलं तर कधी आपण काही घेत नाही. मग काय शंकर भाऊ जात जाय पुढे मी चाललो भाऊ शंकर भाऊच्या मागे. तर शंकर भाऊ म्हणे सगळ्यात पहिले आपल्याला घेणार म्हणे वांगे. तर वांग्याचं होतं भाऊ 20 रुपये टोपलं. काकाला म्हटलं 2 टोपले द्या म्हटलं वांग्याचे नगदी म्हटलं 20 रुपये घ्या म्हटलं. काका म्हणत जात की तुमची ऑफर आपल्याला आवडली म्हणा. मग वांगे घेतल्यावर मग आलो भाऊ आम्ही मिरच्या घ्यासाठी. शंकर भाऊ म्हटलं अडी म्हटलं तूच सांभाळून घे म्हटलं, हा डायरेक्ट तिकडचा विषय आहे. त्याच्या बाद मिरच्या घेतल्यावर शंकर भाऊ म्हटलं काही आपल्याला अजून पाहिजे काय म्हटलं. बस म्हणे झाला आपला म्हणे एवढा मध्ये बाजार आता. मग त्याच्या बाद किराणा दुकानावर आलो, थोडाफार किराणा होता तो किराणा घेऊन टाकला. मग त्याच्या बाद निघलो आम्ही घरी जायसाठी. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये.